नमस्कार. आज मी झटपट होणारा कुकरमध्ये नारळी भात बनवणार आहे. त्यासाठी मी 150 ग्रॅम तांदूळ घेतलेत बासमती. ते धुवून 5 मिनटं असेच भिजत ठेवलेले आहेत. एक नारळ घेतलेला आहे, त्याचा अर्धा नारळ मी मिक्सर मला फिरवून घेतला आहे आणि अर्धा नारळाचं दूध करून घेतलेलं आहे. 150 ग्रॅम आपण गूळ घेतलेला आहे. 1 वाटी नारळाचं दूध, 2 चमचे साजूक तूप, 1 छोटा चमचा वेलदोड्याची पूड, 3 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि मोहरीचे दाणे एवढाच मी कलर घेतला आहे केशरी. बेदाणे घेतलेत 10-15 आणि 10-15 काजू बदामचे काप घेतलेले आहेत. चला आता भाताला मी फोडणी देते केशरी. आता त्यात ह्या लवंगा आणि दालचिनीचे तुकडे, त्यातच आपण हे काजू बदामचे तुकडे घालून घ्यायचे. गॅस थोडा कमीच करायचा. हे बेदाणे, आता तांदूळ घालून घेतले मी. चांगले परतायचे ते. आता गूळ घालून घेते मी. नारळाचा चव, आता हे नारळाचं दूध घालून घेते. याने खूप सुंदर चव येते भाताला. आणि ह्याच वाट्या मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्या 2 वाट्या घालायच्या आपल्याला. आता गॅस मोठा करून घेते. आता यात ही वेलदोड्याची पूड टाकून घेते. आणि हा कलर, तुम्ही केशर पण घालू शकतात. आता हे थोडंसं उकळू देते, कारण यातला गूळ म्हणजे विरघळून जाईल. आणि मग कुकरचं झाकण लावते आणि 2 शिट्ट्या करून घेते. हे बघा, आपला भात किती सुंदर झालेला आहे. 2 शिट्ट्यांमध्ये छान मोकळा शिजलेला आहे आणि पूर्ण छान अख्खे शिजतात पत्याचे. आणि तिसरीची वाफ मी पोटात राहू दिली होती फक्त, म्हणून तो असा मोकळा झाला आहे छान. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, आपला झटपट असा नारळी भात तयार झालेला आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.